विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये परभणी आणि अमरावतीत काँग्रेसचा पूर्ण धुव्वा उडालेला आपल्याला पाहायला मिळतो। शिवसेना आणि भाजपने काँग्रेसला परभणी आणि अमरावतीमध्ये पराभूत केलेला आहे। परभणी आणि अमरावतीतलं काय चित्र राहिलं तेही पाहूयात। परभणीतला शिवसेनेचा हा विजय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिवारी लागणार आहे। कारण कागदावर स्पष्ट बहुमत असताना आणि हक्काची जागा असताना केवळ 97चं संख्याबळ असलेल्या शिवसेनेने मिळवलेला विजय काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आत्मपरीक्षण करायला लावणार आहे। अकोल्याचे शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बजोरी यांनी आपला करिश्मा दाखवत चिरंजीव विप्लव बजोरी यांना वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी आमदार केलं। विप्लव महाराष्ट्रातील वरिष्ठ सभागृहातले सर्वात तरुण आमदार असणार आहेत। परभणी हिंगोली विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण 503 मतदार होते। त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे 162, काँग्रेसकडे 135, शिवसेनेकडे केवळ 97, भाजपचे 51 आणि इतर 58 असे सगळे सकारात्मक आकडे असतानाही काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का बसला। पण या ठिकाणी अत्यंत दुःख वाटते की जे आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख आहे यांनी हे निवडणुकीमध्ये फार निष्क्रियताचा एक कामकाज त्यांनी दाखविलं आणि अजिबात मतदाराला भेटले नाही। मतदाराला किमान नाही जाय भेटलं तरी कमीत कमी फोनवर तरी मतदाराला मला मत द्या म्हणून इतका सांगायचं हे सुद्धा काम त्याला करता आलं नाही। तर तिकडे अमरावतीत काँग्रेसची स्वतःची 128 मतं असतानाही काँग्रेस उमेदवाराला केवळ 17 मतं मिळाली। त्यामुळे भाजपचे उमेदवार प्रवीण पोटेंनी 458 मतं मिळवत मोठा विजय मिळवला। एकूणच काय तर परभणी आणि अमरावतीत शिवसेना भाजपा जिंकली असं म्हणण्यापेक्षा काँग्रेसच्या नेत्यांनीच काँग्रेस मुक्तीसाठी काम केल्याचं दिसतंय। परभणीहून पंकज क्षीरसागर आणि अमरावतीहून संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत।